हॅलो ट्रेनीज, आज आपण हँड ऑगरची बांधकाम वैशिष्ट्ये, त्याचे उपयोग, वेगवेगळ्या आकारचे हँड ऑगर शिकणार आहोत. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल हँड ऑगरची बांधकाम वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यासाठी, हँड ऑगरच्या अर्जाची यादी करण्यासाठी, हाताच्या ऑगरचा आकार सांगण्यासाठी. चला तर सुरू करूया. हँड ऑगरचा ट्विस्टेड शँक आणि थ्रेडेड पॉइंट एका ट्विस्ट बीट सारखाच असतो, पण यांच्यामध्ये एक लॉंग शँक असतो आणि हे खास करून हार्डवुड मध्ये बोल्ट इत्यादीसाठी मोठे खोल छेद बनवण्यासाठी उपयोगात आणले जातात. हँड ऑगर 6 मिलीमीटर ते 25 मिलीमीटर पर्यंतच्या आकारात उपलब्ध आहेत. हँड ऑगरचे भाग: पॉइंट, शँक, आय होल, बॉडी, हँडल. चला हे सगळं सविस्तर समजून घेऊया. पॉइंट. हँड ऑगरमध्ये पॉइंट एका स्क्रू सारखा असतो, ज्याने छेद करता येतो. शँक. यामध्ये एक आय होल असतो, जो शँकला एका क्रॉस बार किंवा हँडलशी जोडण्यासाठी असतो, जेणेकरून ते जास्त लेव्हरेज प्रदान करते. बॉडी. एक ऑगरच्या मधला भाग जो स्क्रू आणि शँकच्या मध्ये असतो त्याला बॉडी म्हटलं जातं. बॉडीचे अंग पिळदार असतात. पिळांमुळे खालील कामे होतात: कटिंगच्या कडा तयार करण्यासाठी, लाकडाचे पिळदार तुकडे करून त्यांना बाहेर काढण्यात मदत करते. हँडल. हँडल सहसा हार्डवुडचा बनलेला असतो. हे आय होलमध्ये फिट केलं जातं. हँडलमुळे फिरवणे सोपं होतं आणि म्हणूनच जास्त लिव्हरेज मिळतं. चला आता पाहूया की ऑगरचा उपयोग कसा करायचा. एका योग्य कोनावर स्क्रूला धार करा. ऑगर सरळ पकडा. सेंटर पंचने ड्रिलिंग पॉइंट मार्क करून घ्या. हँडल घड्याळाच्या दिशेत स्लो स्पीड आणि हाय टॉर्क ऑपरेशन सहित फिरवा. काळजी आणि देखभाल. थ्रेडेड पॉइंटचे नुकसान होऊ देऊ नका. सुनिश्चित करा की हँडल व्यवस्थित फिट आहे. आता आपण ऑगरचा उपयोग करून काही होल्स करू. आधी फोल्डिंग रूलने लाकडाच्या तुकड्याच्या आकाराची तपासणी करा आणि सुनिश्चित करा की लांबी, रुंदी आणि उंची 175 मिलीमीटर गुणिले 75 मिलीमीटर गुणिले 25 मिलीमीटर आहे. आता ड्रॉइंगनुसार फोल्डिंग रूल, मार्किंग गेज आणि ट्राय स्क्वेअरचा वापर करून लोकेटिंग होल्सवर खुणा करा. वाईसच्या हँडलचा वापर करून लाकडी वर्कपीस वाईसमध्ये मजबूतीने पकडा. खूण केलेल्या जागी ऑगर ठेवा आणि घड्याळाच्या दिशेत फिरवा, जेणेकरून छेद बनवू शकेल. अशा प्रकारे दुसरा छेद बनवण्यासाठी वरील प्रक्रिया पुन्हा करा. रिकॅप. या सत्रात आपण हँड ऑगर्स म्हणजे काय, पॉइंट, शँक, आय होल, बॉडी, हँडल हे भाग आणि ऑगरचे भाग पाहिले आणि त्या प्रत्येकाकडे आपण तपशीलवार पाहिले आणि शेवटी आपण हँड ऑगर कसे वापरायचे ते शिकलो. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद आणि गुड बाय.